मित्रांनो, IPL 2024 स्पर्धेत रविवारी डबल हेडर सामना पाहायला मिळाला। या सामन्यानंतर गुणतालिकेत मोठी उलथापालथ पाहायला मिळाली। दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सला तर राजस्थान रॉयल्सने लखनौ सुपर जायंटला पराभूत केले। राजस्थान रॉयल्सचे 16 गुण झाले असून प्लेऑफमधलं त्यांचं स्थान जवळपास पक्क झालं आहे। मित्रांनो, IPL 2024 स्पर्धेत राजस्थान रॉयल विरुद्ध लखनौ सुपर जायंट आणि मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल असे 2 सामने शनिवारी आपल्याला पाहायला मिळाले। यात दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सला 10 धावांनी पराभूत केले। या सामन्यानंतर गुणतालिकेत मोठी उलथापालथ पाहायला मिळाली। दिल्ली कॅपिटल्सने या विजयासह थेट 5व्या स्थानी झेप घेतली आहे, तर यामुळे चेन्नई सुपर किंग्सला दणका बसला आहे। मुंबईला पराभूत करताच दिल्ली कॅपिटल्सने 5व्या स्थानी झेप घेतली आहे। दिल्ली कॅपिटल्सने आतापर्यंत 10 सामने खेळले असून त्यांचा 5 सामन्यात विजय झाला आहे, तर ते 10 गुणांसह 5व्या स्थानी आले आहे। तर चेन्नई सुपर किंग्सचे 8 गुण असून ते 6व्या स्थानावर घसरले आहेत। दुसरीकडे मुंबई इंडियन्सला 9व्या स्थानावर समाधान मानावं लागत आहे। आता मुंबईला प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी उर्वरित 5 सामन्यात विजय मिळवावाच लागेल, अन्यथा मुंबई इंडियन्सचं आव्हान संपुष्टात येईल। तर मित्रांनो, राजस्थान रॉयल्सचा संघ 16 गुणांसह पहिल्या स्थानी आहे, तर कोलकाता नाईट रायडर्स, सनरायझर्स हैदराबाद, लखनौ सुपर जायंट आणि दिल्ली कॅपिटल यांचे 10 गुण झाले असून रन रेटनुसार कोलकाता नाईट रायडर्स दुसऱ्या, सनरायझर्स हैदराबाद तिसऱ्या, लखनौ सुपर जायंट 4थ्या आणि दिल्ली कॅपिटल 5व्या स्थानी आहे। तर यानंतर चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांचे 8 गुण असून ते अनुक्रमे 6व्या आणि 7व्या स्थानी आहे। तर 6 गुणांसह पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स अनुक्रमे 8व्या आणि 9व्या स्थानी आहे। तर RCBने या हंगामात केवळ 2 सामने जिंकले असून 4 गुणांसह ते या पॉईंट्स टेबलमध्ये सर्वात शेवटी आहे।